महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. सावधान, दुधाच्या नावाखाली रबर, भेसळयुक्त दुधाचा धक्कादायक प्रकार उघड. सावधान, घरात दूध आणत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात पुन्हा एकदा भेसळयुक्त दुधाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिरपूर तालुक्यातील खर्दे गावात रहिवासी आशाबाई बोरसे यांनी नेहमीप्रमाणे रात्री दूधवाल्याकडून अर्धा लिटर दूध घेतले. मात्र हे दूध गरम करताच त्याचे जे झाले ते पाहून त्या थक्क झाल्या. दूध उकळल्यानंतर ते द्रवरूप न राहता रबरासारख्या गोळ्यात बदलले. हा गोळा हाताने तोडता येत असल्याने दूध पूर्णपणे भेसळयुक्त असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा प्रकार पाहून आशाबाई बोरसे यांना मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे त्या अनेक वर्षांपासून त्याच दूधवाल्याकडून दूध घेत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान शिरपूर तालुक्यात 3-4 महिन्यांपूर्वीही भेसळयुक्त दुधाचा प्रकार समोर आला होता. मात्र त्यानंतरही प्रशासनाने ठोस कारवाई न केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अशा प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींसाठी हे दूध अत्यंत घातक ठरू शकते. आता या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाने तातडीने दखल घेऊन दुधाचे नमुने तपासावेत आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अभय पाटील, धुळे. मी आशा बोरसे. सकाळी रात्री दूध घेतलं, सकाळी गरम करायला ठेवलं, असं रबडासारखं तुटत होतं. गोळा झाला रबडासारखं, आणि मी घरच्या लोकांना डावलं तर रबडासारखं गोळा झाला.